हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा परत एकदा आपला शॉपिंग हॉल असणार आहे. सगळ्यात पहिले तुमच्याकडे थंडी कशी आहे ते नक्की कमेंट करून सांगा, कारण आमच्याकडे ना खूपच थंडी पडायला लागली 2 दिवस. इथे तर वेगळंच आहे, म्हणजे 1-2 दिवस पडते आणि 2 दिवस नाही पडत असं आहे. तर चला पटपट सगळे पार्सल अनबॉक्स करूयात. काही मी आधीच उघडवून ठेवलेत, पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे, त्यामुळे ते पण दाखवते. कारण कधी कधी अर्जंट असलं ना तर ते उघडावे लागतात मग त्यासाठी. तर हे वाला एक कॉटनचं फॅब्रिक आहे ज्याचा आपल्याला कॉम्बो शिवायचा आहे, म्हणजे मदर डॉटर कॉम्बो शिवायचा आहे. चला सांगते कपड्याची क्वालिटी कशी आहे. तर छान आहे कपडा, पण थोडासा स्मेल येतोय, म्हणजे थोडा थोडा येतोय, जास्त नाही, पण कपड्याची क्वालिटी छान आहे. तर मी खूपदा नोटीस केलं आहे की जर तुम्ही कॉटनचे कपडे घेत असाल ना तर ते तुम्ही पहिल्यांदा हँडवॉश करायचे, ते सुद्धा साबण वगैरे न लावता. कारण आपले कपडे खराब तर होत नाही, डाग तर पडतच नाही, आपण फक्त पाण्यातून काढले तरी चालतील असे आपले कपडे असतात. त्यामुळे उगाचच ते मशीनला लावा, परत 1.5 तास ती मशीन फिरणार, त्याच्यामध्ये कपडा खूप खराब होतो. माझा स्वतःचा पर्सनल अनुभव सांगते. आणि मी जे जे कपडे पहिल्यांदा हँडवॉश करते, म्हणजे मी आता हा ड्रेससुद्धा मी पहिल्यांदा हाताने धुतला होता, त्यामुळे हा टिकला नाही, तर हा सुद्धा खराब झाला असता, असं झालं असतं. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये मी एक ज्वेलरी सेट मागवला, तर तुम्हाला दाखवते कसं आहे. एकदम छोटे छोटे असे कानातले वगैरे आहेत त्याचे. तर एक लॉंग, हे आम्ही स्पेशली माझ्या लक्ष्मीसाठी घेतला आहे, म्हणजे महालक्ष्मीसाठी पूजेसाठी घेतला आहे. हे बघा, हा त्याचा वरचा चोकर आहे, आणि अशी ज्वेलरी ना लक्ष्मीच्या गळ्यात खूप सुंदर दिसते, तर म्हणून मी हा वाला घेतला. हा वरचा आहे. इकडची इतकी सुंदर आणि युनिक पॅटर्नची अशी डिझाईन आहे ना, खूपच भारी दिसते, म्हणजे इतकी, आणि खूप कमी किमतीत आला आहे. फक्त 200 की 250 रुपयांमध्ये ना हा पूर्ण सेट आला आहे, म्हणजे वरचा लॉंग चोकर, त्यानंतर शॉर्ट. बघा, हे वाला लॉंग आहे, आणि ही ज्वेलरी खरंच हा कॉम्बो मी ज्यावेळेस देवीला माझ्या वेअर करेन ना खूपच सुंदर दिसेल, आणि आपणही घालू शकतो. असं नाही की नंतर देवीला घातल्यानंतर तुम्ही म्हणजे नाही घालू शकत वगैरे. तर एअरिंग पण मी तुम्हाला एक दाखवते. एक तर आता पलीकडे पडलं आहे, तेव्हा हातात येणार नाही, पण ह्याच्यावरची एअरिंग मी बघूनच घेतले, कारण की देवीला घातल्याच्या नंतर मी स्वतः यूज करू शकेन. असे बघा, एकदम नाजूक इयरिंग आहेत, जे की मला खूप सुंदर दिसतात. मला असे मोठे मोठे ना बिलकुल आवडत नाही, दिसत पण नाही चांगले. तर कसा वाटला हा चोकर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे काही तुम्हाला आवडतं ना ते सांगत जावं की मस्त होतं वगैरे. त्यानंतर ओढण्या मी तुम्हाला 2-3 घेतल्या ते दाखवते. माझ्याकडे एक ड्रेस आलता शिवाय पैठणीचा, त्याच्या मॅचिंग. तर ही पहिली ओढणी आहे. बघू शकता किती सुंदर अशी लोटसची बॉर्डर आहे, आणि लोटसची माझ्याकडे सेम साडीसुद्धा अवेलेबल आहे. जर ड्रेस पाहिजे असेल त्याला ओढणी मॅचिंग एकदमच होऊन जाईल. आणि मूर्णमध्ये अशी लोटसचीच बुट्टी आहे. ओढणी खूप लांबीला रुंदीला खूपच मोठी, अगदी 3 मीटरची ओढणी आहे. मी आता डबल गडी ठेवले नीट दाखवण्यासाठी. हे बघा, आणि सगळ्या ओढण्या 500 रुपयाच्या खालच्या आहेत, म्हणजे 300, 350, 400. कारण की माझ्या स्वतःकडे पण सेलिंगसाठी आहेत, पण कोणी घेत नाही, कारण 700-800 मॅन्युफॅक्चरिंगवालेच आपल्याला रेट लावतात, तर मग मला असं वाटतं परवडत नाही. मिशोवाले कुठून एवढे स्वस्त आणतात काय मी. तर हे बघा, हे वाली पुढची ओढणी आहे, ही पण खूप सुंदर आहे, आणि एकदम सिंपल आणि सोबर अशी ओढणी आहे. खूप भारी दिसते. एवढी लांब आहे ना, खूपच लांब आहे, म्हणजे मॅचिंग. आता मोराची बुट्टी असेल साडीवरती वगैरे तुम्ही अशी घेऊ शकता. त्यानंतरची पुढची, आता बऱ्याच जणी आहेत म्हणजे जुन्या साड्यांचे पैठणीचे ड्रेस शिवतात. बऱ्याच जणांना विदाऊट ओढणी कम्फर्टेबल वाटतं, पण काही जण ज्यांना ओढणीच पाहिजे असते, तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहेत. त्यानंतर हे एक आहे बघा पुढची. हिची पण अशी नाजूक नाजूक पॅटर्न आहे, आणि गोंडे तर सगळ्याच ओढण्यांना आहेत. मध्ये अशी छोटी छोटी बुट्टी आहे, आणि वरतून अशी मुनियाची बॉर्डर आहे. तर अशा ओढण्या होत्या, खूप सुंदर आहे. तुम्हाला नक्की घ्यायचे असेल तर घेऊ शकता तुम्ही. आणि एवढं असं नाही की कलर, तर तुम्ही तुमच्या आवडीचं म्हणजे तुमच्या ड्रेसला मॅचिंग कलरही घेऊ शकता. म्हणून मला असं वाटलं की दाखवावं, तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. त्यानंतर ना मी या 2 टॉयलेट आणि बाथरूमसाठी ना 2 अशा हे घेतल्यात, फ्लोरच्या बघा, मॅट म्हणतात की काय. आणि ही मी का घेतली सांगते तुम्हाला, कारण ही मी ना अशा टाईप, म्हणजे बाजूला बाहेर असं असलाच मी बेडरूमसाठी घेतलं, तर हालत नाही जागेवरून. किती पण सरकवा, नाही तर आपलं जे नॉर्मली पायपुसणी असते ना, इकडे सरक तिकडे सरक, तर ही जागेवरून एकदा चिकटलं ह्या साईडनी की ती हालतच नाही. म्हणून मी स्पेशली घेतली, आणि स्वस्त पण होतं. 200 रुपयाला 2 होती बहुतेक, की 150ला 2 अशी काहीतरी होती.
हे बघा बाथरूमसाठी एक आणि टॉयलेटसाठी एक, असं मी दोन्ही घेतलेले आहेत बघा. तसं दोन्हीवरती बाथरूमच लिहिलं आहे, पण हा कलर छान आहे याच्यापेक्षा, कारण हा ना खराब होऊ शकतो. पण ठीक आहे, मी दोन्ही यूज केले कारण रुद्राचे पप्पा खूप ओरडतात सारखे की काय घरचेच कपडे टाकते, थोडंसं वेगळं वेगळं घ्यायचा वगैरे वगैरे ओरडत राहतात. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे बाबा, थोडेसे आपण इकडे खर्च करूयात. त्यानंतर बघा हे पुढचं आहे, याच्यामध्ये काय एवढं रफली पॅक केले. हां, याच्यामध्ये मी तांब्या घेतला कलश. तर मी कळशी घेत होती कारण मला कळशी बघा यावेळेचं रूप मला वेगळं करायचं होतं देवीचं म्हणून. आणि आला हा तांब्या, आणि तांब्या अक्षरशः 100 रुपयाचा तांब्या, 120 की 130च्याच आसपास आहे. आणि सुंदर आहे तांब्या, साईज पण मोठी आहे. मला आवडला, तर मी ह्याला काही रिटर्न वगैरे करणार नाही. छान आहे, कारण आम्हाला लागतातच 2-3 तांबे आपल्याला एक्स्ट्रा लागतात. एक आपण देवामध्ये कंटिन्यूअस ठेवतो कलश, एक आता महालक्ष्मीला, परत असे लागत राहतात. त्याच्यामुळे मला पाहिजेच होते म्हणून मग घेतलाच. त्यानंतरचा हा आहे कॉर्डसेट ड्रेस आहे, बघूयात कसा आला. क्वालिटी कशी आहे बघूयात का. तर मी हा जो कपडा घेतला ना, हा वाला सेम त्याच्यातूनच वाटतोय, हा कपडा सेम त्याच्यातूनच वाटतोय. तर ही आहे याच्यावरची पॅन्ट, ट्राउझर टाईप आहे बघा, छान आहे. आणि लेंथ पण आहे बऱ्यापैकी पॅन्टची पण. आणि हा आहे सवाचा टॉप, कॉर्डसेटच आहे हा. आणि फीनेक ना, मोस्ट ऑफ फीनेक खूप सुंदर दिसतात, त्यामुळे मी घेतला आहे फीनेक. तर मी ना 36 ह्याच्यामध्ये मागवली साईज, म्हटलं थोडं फिटिंग करता येईल म्हणून, कारण की कॉटनचे कपडे ना लगेच आकसतात. तर छान आहे, आवडला मला हा. पण मी घालून पण दाखवते कसा दिसतो परत. त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये मी रुद्रसाठी चप्पल घेतली घरात यूज करण्यासाठी, कारण त्याला मी सर्दी होती माझ्यासारखंच. आणि मीही घेतली ना स्लीपरचा टाईप, अशी क्रॉप काय म्हणतात काय माहीत नाही, त्याशिवाली. तर मला खूप इतकं भारी वाटतं ना, म्हणजे थंडीच वाजत नाही, इतकं मस्त गरम गरम वाटतं. आणि घरात आपण यूज पण करू शकतो अशी नॉर्मली, हे बघा. आणि असं नाही की रुद्र हा घरातच, तो बाहेर यूज करू शकतो. आणि त्याला असं नवीन नवीन कलेक्शन खूप आवडतं. आणि खूप महाग आहे चप्पल, 250 की 300ला, तरी मी बघून 200च्या खाली घेतली ही वाली. नाहीतर या चपला खूप महाग आहेत. आणि त्याची साईज ना एकदमच परफेक्ट बसेल, कारण मी 6 इयर्सची मागवली त्याला, कारण की आता तो 6 वर्षाचा होणार आहे. हे बघा, सुंदर आहे, मस्त आहे, क्वालिटी पण जबरदस्त आहे. आणि त्याला आता बाहेर पण तो थंडीमध्ये घालू शकतो, कारण थंडी किती आहे. स्वेटरच्या नावाने अजिबात घालत नाही, पण पांघरून तर घेतच नाही, बिलकुल पांघरून वगैरे असलं नाही तो घेत नाही. त्यानंतरचं पुढचं पार्सल आहे, याच्यामध्ये साड्या. फर्स्ट टाईम मी नऊवारी शिवणार आहे, आणि एवढी मोठी रिस्क घेतली कारण की मला ना शिकायचं आहे नऊवारी शिवायला. पण माझ्या कामातून मला वेगळं काही शिवायला किंवा शिकायला भेटतच नाही बिलकुल पण. तर मग मी ठरवलं की नाही, नऊवारी शिवायची. तर एका ताईने मला वेलवेटच्या साडीची लिंक शेअर केली होती. ही बघा साडी, एक नंबर जबराट, 600 रुपयाला, 650 की 750 साडी. तर एकदम जब्बर आहे, लेस बेस लावून आहे मस्तपैकी, एक नंबर क्वालिटी आहे बरं का. आणि इतकं बघून तर असं वाटतं लांबीला रुंदीला पण भरपूर असणार आहे साडी. वाव, आणि कलर पण बघ कसला सुंदर आहे, एक नंबर क्वालिटी तर आहे. पण मला नऊवारी शिवायला यावी, नाही तर 600 रुपये पाण्यात जातेली. मी त्या बोलल्या की नाही, द्यास चुकले तर चुकले, मला काही प्रॉब्लेम नाही, द्यास असं म्हटलं म्हणून मी घेतली. नाही तर मी घेणार नव्हती, कारण मी रिस्क घ्यायची सोडून दिलं आहे. बघू पैसे वेस्ट जातात. आता 750ची साडी, नंतर 100-200चं अस्तर, असं ते खूप वेस्ट जाते. त्यानंतर हे पुढचं आहे, हा टॉप केव्हाच आला, आत्ताच आला. ह्याला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवायचा होता, तेव्हा ऑर्डर केला, इतका लेट झाला आहे टॉपला. बघूया तरी कसं आहे, छान आहे, मस्त वाटतं अशी. आणि इथं ना हा कटचा पॅटर्न आहे स्लीवचा, आणि ही पूर्ण ना हे पेंट केलेलं आहे, पेंट म्हणजे वरूतून नंतर केलेलं आहे. आणि समोर पण हे पेंटच केलं आहे, मध्ये मध्ये अशी एम्ब्रॉयडरी केली बघा. आणि नेकला अशी डोरे खाली असा कलर, असा सेम टॉप माझ्याकडे पहिला होता. क्वालिटी एक नंबर आहे बघा ह्याची, एक नंबर आहे. कॉर्ड सेटपेक्षा मला ह्याची क्वालिटी छान वाटली, म्हणजे आहेच छान वाटायचा प्रश्नच नाही, आहेच मस्त आहे. त्यानंतर आता पुढचं पार्सल आहे, तर याच्यामध्ये पॅकिंग बॅग आहेत माझ्या, साईज बघू कशी आली.
तर छोट्या स्मॉल ड्रेससाठी घेतली, पण मोठीच आली साईज, जरा जास्तच मोठी आली. एवढी पण मोठी मला नको आहे, त्याच्यापेक्षा छोटी पाहिजे, कारण की मोठ्या साईजच्या खूप झाल्यात, पण छोटे छोटे साईजच्या लगेच संपतात, कारण त्या देवीच्या साड्या पण पॅक केल्या आहे. मग एखादा दिवस जर नसेल ना तर मला ते बरोबर नाही वाटत. त्यानंतर हे पण छोटीच आहे, ही आशीवाल्याचं आहे सेम. हे बघा साईज लिहिलेली असते 8.10, म्हणजे आपण आपल्या साईजनुसार घेऊ शकतो. माझ्याकडे ही साईज आता संपत आली होती, अगदी 1-2च बॅग राहिल्या होत्या, तर मग घेऊन टाकले. तुम्हाला तरी खोलून दाखवते की 8x10ची कशी आहे ती नेमकी. तर हे बघा 8x10 याच्यामध्ये मी शक्यतो लहान मुलींचे फ्रॉक्स वगैरे टाकते, किंवा मग तुम्ही अशी थोडंसं मोठं असं काही पण टाकू शकता. खूप एक नंबर भारी आहे. आणि मी ह्याच्यामध्येच भरून ठेवते, ज्यावेळेस मला पार्सल पॅक करायचं ना त्यावेळेस मी तेवढंच काढते की बाबा 8x10 तीच मला पाहिजे, तर ते उचलून घेते, म्हणजे ना जास्त असा राडा होत नाही. त्यामुळे त्यानंतरचा पुढचं पार्सल तर लगेच पटापट ओपन करते, जास्त वेळ नाही लागत. तर याच्यामध्ये पण कॉर्ड सेट आहे, 2 कॉर्ड सेट घेतले होते. हा बघा कसा आहे, हा छान असेल जास्त असं मला वाटत होतं घेतानाच, आणि खरंच हात छान आहे त्याच्यापेक्षा. थोडासा अंब्रेला टाईपमध्ये येतोय हा, आणि मेन गोष्ट म्हणजे कॉटन आहे. मला वाटलं होतं क्रेपचा येतोय की काय, पण नाही, कॉटनचा एक कॉलर नाही ना. आणि हा मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये घेतला आहे, कारण तो 36 घेतला, 36 नाही बसणार माझा. एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे मला 30 साईजचे कपडे बसतात. हे बघा सुंदर आहे, आणि हे याच्यावरची पॅन्ट मी लगेच ट्राय करते की कसं दिसतंय. प्रिंट पण खूप सुंदर आहे. सेम याच्यातला माझ्याकडे कपडा आहे, पण तो क्रेपचा आहे, कॉटनचा नाही आहे. आणि हे पण झालं. तर बघा रुद्र कसा खोकतोय, झोपला आहे, झोपेत खोकला, त्याला नेहमी झोपेतच खोकला येतो. त्याला मी पुढंच झोपवलाय, म्हटलं की झोपवला म्हटलं लगेच व्हिडिओ शूट करून घेतो, कारण मग तो करू नाही देत. तर ह्याच्यामध्ये ना चौरंग घेतलाय, रुद्राला झोपवायचं. पॅक कसा केला मोठा, आणि पहिल्यांदा मी एवढी रिस्क घेऊन एवढा महागडा चौरंग घेतलाय. बरंचदा वाटतं नको नको राहू दे कशाला, पण परत वाटतं यार घेऊया, काय करायचं. आणि मी थोडासा प्रीमियम क्वालिटीचा घेतला देवासाठी, काय देवामुळे आपण आहे त्याच्यामुळे. आता मोठा आहे, आता मी पूजा पण याच्यावरतीच मांडू शकेन, आणि फळं वगैरे पण पुढे ठेवू शकेल. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, नोटीस केलं असेल, फळं मी साईडला ठेवते, तर आता मी ह्याच्यावरतीच ठेवू शकेल, एवढा मोठा साईज आहे. आणि क्वालिटी पण बघा जबरदस्त आहे. 600 की 700 रुपयाला भेटला, पण छान आहे, क्वालिटी चांगली जब्बर. मग क्वालिटी असली ना की पैसे घालवायला पण काय वाटत नाही बाबा, गेले गेले असं. तर चला, ही होती आपली आजची शॉपिंग. कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलही सबस्क्राईब करा. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. या कबुतराची लिंकसुद्धा आज टाकतं, कारण खूपच कमेंट येतात कबुतराची लिंक दे. तर आज टाकते, खूप सुंदर दिसतं आणि वेगळं आणि मस्त वाटतंय. पण मेन गोष्ट म्हणजे जी घंटी पण वाजते माहिती आहे. आता इथं वाजत नाही, पण बाहेर अडकवलं असतं ना, कुठे हँग केलं असतं तर ते हलून हलून वाजलं असतं. काही चिटकवलं आहे त्याच्यामुळं नाही वाटत आहे. अरे बापरे, एक पार्सल राहिलंच की, थांबा, एक राहिले पार्सल, जाऊ नका, एक पार्सल बाकी आहे अजून, नाहीतर संपलाय व्हिडिओ म्हणून जाचाल पुढे. बघितलंच नाही मी आता त्या पार्सलकडे. काय तर दिसतंय. येस, तर हा आहे ब्लॅक कलरचा कॉटनचं फॅब्रिक आहे, आणि हे कॉटन इतकं प्रीमियम क्वालिटीचं आहे, महाग भेटलं, पण मी शेवटी घेतलंच, कारण मला ना प्लाझो शिवायचे आहेत माझ्याकडे, आणि मला वैताग आला असं पॅन्टी किंवा असं. आता खूप आवडायला लागले प्लाझो वगैरे, असं छान पण दिसतं, तर मी हा घेतला आहे. प्लाझोला पण घेतला आहे. आणि माझं अजून एक नवीन गोष्ट शिकायची चालू आहे, ती म्हणजे धोती. लहान मुलांची संक्रांतीसाठी धोती पॅटर्न मी शिकणार आहे. मी धोती पॅटर्न आतापर्यंत कधी शिवला नाही लहान मुलांना, पण मी ट्राय करणार आहे. मला धोती आलीच पाहिजे, यायलाच हवी, म्हणून तर आम्ही कपडा घेतला आहे. पण आम्ही प्लेन घेतला आहे 5 मीटर. ठीक आहे, धोती जर नाही जमली तर उरला वगैरे तर मी माझ्यासाठी प्लाझो शिवेन, काय पण करेन तसंही. पण कपडा खूप चांगला आहे, 5 मीटर आहे पूर्ण. मला वाटतं 300 का 300च्या वरती, 500च्या आसपास असेल, कारण क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी बघूनच घेतला होता, म्हटलं जाऊ दे महाग असेल तर चालेल, पण क्वालिटी पाहिजे. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. बाय बाय.